मेष राशींच्या जातकांनो सावधान. येणाऱ्या 72 तासांच्या कालचक्रात तुमच्या नशिबाचे असे काही खेळ सुरू होणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आणि तुमच्या आयुष्यात एक असा भयानक चमत्कार घडणार आहे जो तुमचे संपूर्ण जगणे बदलून टाकणार आहे. तुमच्या घराच्या उंबरठ्यावर आता एक अशी बातमी येऊन धडकणार आहे जे ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि तुमचे डोळे विस्पारले जातील. हे केवळ नशिबाचे फिरलेले चक्र नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धमाका आहे जो तुमचे संपूर्ण भविष्य एका रात्रीत पालटून टाकणार आहे. पण थांबा, हा केवळ आनंदाचा वर्षाव नाही आहे, कारण नियतीने तुमच्या या अफाट यशासाठी एक अतिशय कठीण, गुंतागुंतीची आणि थरारक अट तुमच्यासमोर ठेवली आहे. एका बाजूला अफाट संपत्ती, राजयोग आणि यशाची सर्वोच्च शिखरे तुमची वाट पाहत असतानाच दुसरीकडे तुमच्या काळजाच्या सर्वात जवळ असलेल्या आणि ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केले अशा व्यक्तीचा तुम्हाला कायमचा निरोप घ्यावा लागणार आहे. जर तुम्ही ही बदलती वेळ ओळखली नाही किंवा हे विषारी बनलेले नाते सोडण्यास थोडाही उशीर केला तर कदाचित नशिबाने दिलेली ही शेवटची संधी तुमच्या हातून कायमची निसटून जाईल आणि तुम्ही पुन्हा कधीच उभे राहू शकणार नाही. मेष राशींच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीचा स्वामी मंगळ आता अत्यंत आक्रमक आणि शक्तिशाली स्थितीत आला आहे, जो तुम्हाला कठोर निर्णय घेण्याची प्रेरणा देणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या सुखाच्या आणि आर्थिक स्थैर्याच्या प्रतीक्षेत होतात, ती मोठी गुड न्यूज आता तुमच्या दारावर दस्तक देणार आहे. हे केवळ नशिबाचे फळ नसून तुमच्या कष्टांना मिळालेली एक दैवी पावती असेल आणि ही बातमी ऐकल्यावर तुमच्या आनंदाला पारावर उरणार नाही. उलट तुमच्या शत्रूंना तुमची ही प्रगती पाहून घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. इतका हा बदल मोठा आणि धक्कादायक असणार आहे. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत आता तुमच्यावर लक्ष्मीची अफाट आणि निरंतर कृपा होणार आहे. जिथे आतापर्यंत तुम्हाला केवळ नकार, मानहानी आणि अपमान सहन करावा लागला, तिथेच आता मोठ्या सन्मानाने तुमची वर्णी लागणार आहे. कदाचित एखादी मोठी सरकारी नोकरी, व्यवसायातील एखादी मोठी इंटरनॅशनल डील किंवा परदेशात स्थायिक होण्याची संधी तुमच्यासमोर अचानक चालून येईल. आणि ही संधी इतकी अकल्पित असेल की सुरुवातीला तुम्हाला एखाद्या स्वप्नत्व भास वाटेल, पण हीच ती वेळ आहे जेव्हा अश्विनी आणि भरणी नक्षत्राच्या प्रभावामुळे तुमचे नशीब पूर्णपणे पालटायला सुरुवात होणार आहे. मेष राशींच्या जातकांनो, ही आनंदाची लाट तुमच्या आयुष्यात येताना एक नवीन उत्साह आणि अफाट आत्मविश्वास घेऊन येणार आहे. तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुमची सर्व जुनी कर्जे, बँकेची देणी आणि कौटुंबिक चिंता एका झटक्यात मिटून जातील. पण लक्षात ठेवा, हे यश तुमच्याकडे येताना नियतीने जी मोठी अट ठेवली आहे ती म्हणजे एक मोठा त्याग. ही गुड न्यूज जेवढी मोठी आहे तेवढाच मोठा त्याग तुम्हाला एका जवळच्या नात्याच्या स्वरूपात करावा लागणार आहे. यशाचा हा मार्ग रिकामा नसून तो एका मोठ्या भावनिक कसोटीकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. आता एका अशा कडू सत्याचा सामना करण्याची वेळ आली आहे जे तुमच्या काळजाला घरे पाडेल. यशाची शिखरे करत असतानाच तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला पूर्ण विराम द्यावा लागणार आहे, कारण काही लोक तुमच्या आयुष्यात केवळ एका विशिष्ट प्रवासासाठी आलेले असतात आणि त्यांचं कार्य आता संपलं आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास टाकला होता तीच व्यक्ती आता तुमच्या प्रगतीसाठी सर्वात मोठा अडथळा ठरताना दिसेल. सततचे गैरसमज आणि समोरच्या व्यक्तींची बदललेली विषारी वागणूक तुम्हाला हे जाणून देईल की हे नातं आता फक्त ओझं बनलं आहे. हा भावनिक विलग होण्याचा काळ तुम्हाला आतून पूर्णपणे हादरून टाकेल. रात्रीची झोप उडेल आणि सतत त्याच व्यक्तीचे विचार तुम्हाला अस्वस्थ करतील. पण हे लक्षात ठेवा की झाडाची जुनी पाने गळल्याशिवाय नवी पालवी फुटत नाही. या नात्याचा अंत म्हणजे तुमच्या आयुष्याचा अंत नसून एका नवीन आणि खऱ्या नात्याची ही नांदी आहे. या काळात तुमच्या मनामध्ये एक प्रचंड मोठे काहूर माजणार आहे. एकीकडे यशाची ओढ असेल तर दुसरीकडे जुन्या आठवणी तुम्हाला मागे खेचतील. पण हा संघर्ष तुम्हाला भविष्यासाठी अधिक कणखर बनवणार आहे. मेष राशींच्या जातकांनो, हा काळ तुमची खरी ओळख करून देणारा ठरेल आणि जेव्हा तुम्ही एकांकी पडल्यासारखे वाटाल तेव्हाच तुम्हाला तुमच्या खऱ्या ताकदीची जाणीव होईल. तुम्ही कितीही हळवे असलात तरी मेष राशीचं अग्नितत्व तुम्हाला कठोर निर्णय घ्यायला भाग पाडेल. एकदा का तुम्ही या मानसिक संघर्षावर विजय मिळवला की तुमच्यासमोर प्रगतीची अशी नवनवीन क्षितिजे उघडतील ज्याचा विचार तुम्ही कधीच केला नव्हता. हा संघर्षच तुमच्या विजयाची पहिली पायरी ठरणार आहे.
तुमच्या आर्थिक जीवनात आता एक मोठी क्रांती होणार असून अडकलेला पैसा अचानक तुमच्या हातात येईल. हा केवळ धनलाभ नसेल तर तुमच्या कष्टाचा आणि संयमाचा विजय असेल. जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल आणि आर्थिक चणचण आता कायमची संपून तुमच्याकडे श्रीमंतीचे नवे मार्ग खुले होतील, ज्यामुळे तुमचे जीवनमान पूर्णपणे उंचावेल. नोकरीमध्ये तुम्हाला अशा जबाबदाऱ्या मिळतील ज्यामुळे तुमची पत आणि प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमची पदोन्नती होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात असणाऱ्या लोकांसाठी ही वेळ गोल्डन पिरियड ठरणार आहे. नवीन भागीदारी तुमच्या व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. पण लक्ष्मीची कृपा होत असताना सावध राहा. काही लोक केवळ तुमच्या यशाचा फायदा घेण्यासाठी जवळ येतील, त्यामुळे योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. जीवनातील जुना आणि वेदनादायक अध्याय संपून तुम्ही आता अशा वळणावर उभे आहात जिथे फक्त सुख आणि शांती तुमची वाट पाहत आहे. जे नातं तुटलं त्या जागेत आता अशा संधी येतील ज्या तुमची खरी किंमत ओळखतील. भविष्यात येणारा काळ प्रचंड यश आणि स्थैर्य घेऊन येत आहे. तुम्ही घेतलेले कठीण निर्णय आता योग्य ठरताना दिसतील आणि तुमच्यात एक प्रकारची आध्यात्मिक प्रगती होईल. भूतकाळातील जखमा उकरून काढू नका. जे मागे सुटले ते तुमच्या हितासाठीच होते हे विसरू नका आणि समोर दिसणाऱ्या संधीवर लक्ष केंद्रित करा, कारण आता खऱ्या अर्थाने तुमच्या राजयोगाची सुरुवात झाली आहे. गुरुजी म्हणतात, मेष राशींच्या जातकांनो, आता खऱ्या अर्थाने तुमच्या राजयोगाची सुरुवात झाली आहे. आणि हे मी केवळ शब्दांनी सांगत नाही, तर ग्रहांची स्थिती, नक्षत्राचा प्रभाव आणि कुंडलीतील योग हे सगळे एकत्र येऊन तुमच्या बाजूने उभे राहिले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही जे दुःख, अपमान आणि संघर्ष सहन केला, त्या प्रत्येक अश्रूची किंमत आता नियती तुम्हाला परत करणार आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले, ज्यांनी तुमच्यावर हसले, ज्यांनी तुमची साथ सोडली, ते सगळे आता तुमची प्रगती पाहून थक्क होतील आणि तुमच्या यशाची चर्चा त्यांच्याच तोंडून होईल. पण जातकांनो, या यशाच्या क्षणी अहंकार बाळगू नका, कारण ज्या क्षणी माणूस गर्विष्ठ होतो त्याच क्षणापासून त्याच्या पतनाची सुरुवात होते. तुमच्या आयुष्यात येणारी ही संपत्ती, ही प्रतिष्ठा आणि हे यश हे सारे स्वामी समर्थांच्या कृपेचे फळ आहे. त्यामुळे कधीही कृतज्ञता विसरू नका. रोज सकाळी उठल्यावर स्वामींचे नाव घ्या, मनात शांती ठेवा आणि आपल्या कर्माशी प्रामाणिक राहा, कारण हीच खरी उपासना आहे. ज्या घरात श्रद्धा आणि कष्ट एकत्र असतात त्या घरात लक्ष्मी कायमची वास करते, हे लक्षात ठेवा. तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी एक भक्कम पाया रचणारी ही सुवर्ण संधी आहे, ती वाया घालू नका. आता जे काही मिळेल ते सत्कारणी लावा, दुसऱ्यांच्या उपयोगी पडा, कारण देणाऱ्याच्या हाताला स्वामी कधीच रिकामे ठेवत नाहीत. तुमचा राजयोग आता सुरू झाला आहे. डोळे उघडे ठेवा, संधी ओळखा आणि पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मेष राशींच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील या मोठ्या बदलांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला प्रेरणा मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही पूर्वकल्पना मिळेल. अशाच प्रकारचे रहस्यमय व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमची एक कृती तुम्हाला मोठ्या संकटातून वाचू शकते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.